रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला देव माणसाला काय देतो या संदर्भामध्ये विवेचन ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. देव हा कर्मफलदाता आहे. केलेल्या कर्माचं फळ तो देत असतो. जो जसं करे सो तसं फल चाखा. जो जसं करेल ना त्याचं फल तो नक्की देतो. मधलं कमिशन वगैरे तो खात नाही, टेंडर काढायला लावत नाही आहे. तर ते ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला बरोबर फळ देणं, म्हणून त्याला कर्मफलदाता असं म्हटलेलं आहे. तेव्हा साधने आणि बुद्धी तो देत असतो. ददातीति देवम, तो देतो म्हणून त्याला देव असं म्हणतात. सुभाषितकार आज काय सांगतोय ते आपणाला ऐकवणार आहे. न देव दंडमादाय रक्षन्ते पशुपालवत यम तो रक्षुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति. न देव दंडमादाय, देव एखादी काठी घेऊन रक्षन्ति पशुपालवत, पशुचं पालन करणारा जो असतो ना गुराखी, तसा तो दंड घेऊन लोकांचं रक्षण करीत नाही. तर मग काय करतो? यंतो रक्षुमिच्छन्ति, ज्याला तो रक्षण करतो किंवा करण्याची इच्छा बाळगतो त्याला तो फक्त बुद्ध्या संविभजन्ति, तो बुद्धी देतो आणि त्याला साधने देतो आणि मग ज्याची त्याने आपापलं काम करायचं. ये यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम. तो कोणाला काही पण देतो का? तर नाही. ज्याचं फल जसं असेल तसं त्याला तो देतो आणि मग जो जसं त्याला भसतो तसं फळ त्याला तो देतो. म्हणजे तो फलदाता आहे. तुम्ही चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट करा, वाईट फळ मिळेल, पण फळ मिळणारच. तेव्हा कुठलंही तुमचं कर्म वाया जाणार नाही, हे लक्षात घ्या. साधू संत म्हणतात देवाने काय काय दिलं माणसाला. दिले इंद्रिय, सगळे इंद्रिय दिलेले आहेत. हात, पाय, कान, डोळे, मुख बोलाया वचन. जेने तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, हे पंच ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत तुम्हाला, पंच कर्मेंद्रिय दिलेले आहेत. हे कसं चालवायचं, म्हणजे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, त्यासाठी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. तुम्ही ते सर्व चालायचं. आणि भगवद्गीतेत भगवान म्हणतात उद्धरेदात्मनात्मानं आत्मानं अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मनः. उद्धरेद आत्मनः आत्मानं, स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. आत्मानं अवसादयेत, तो स्वतःला खाली नेऊ नकोस, ऊर्ध्व वर जा, म्हणजे उच्च स्थितीला जा. आत्मा एव आत्मनः बंधुः, आपणच आपले बंधू असतो. आणि आत्मनः एव आत्मनः रिपुः, आपणच आपले वैरी असतो आपल्या कर्मामुळे. म्हणून ते काय करायचं आणि काय करायचं नाही ही सदसद बुद्धीसुद्धा भगवंताने तुम्हाला दिलेली आहे. ती फक्त वापरायची आहे तुम्ही. आणि म्हणून उपनिषदामध्ये, वेदामध्ये सगळंच विषयात परमेश्वर म्हणजे नेमकं काय, तर ईश्वर हा पर्जन्यवत द्रष्टव्य असं म्हटलेलं आहे. ईश्वर पर्जन्यासारखा आहे असं समजा. म्हणजे काय, पर्जन्य पडावे आपोल्या स्वभावे,
आपुलाल्या दैवे पिके भूमी. पर्जन्य हा सर्वावर सारखा पडतो, पण आपापल्या दैवाप्रमाणे, आपापल्या मशागत केली त्याप्रमाणे त्या त्या माणसाची जमीन पिकते. कोणाची जमीन स्वप्नाची असेल, कोणाची माळरानाची असेल, कोणाची काळवट असेल, कोणाची मशागत चांगली असेल, त्याच्या त्याच्या जमिनीत अशा तशा पिकणार. त्यामध्ये पावसाला दोष देण्याचा काय अर्थ नाही, तसं ईश्वराला दोष द्यायचा नाही. आपली कर्मभूमी जशी आहे, ती कशी मशागत तुम्ही करताय त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार. तेव्हा अशा प्रकारचा असताना देव आहे. नाही तर मग काय होईल, कोणाला काही जर फळ द्यायला लागला, मनाला आलं की याचं करा बरं, तर देव लहरी ठरेल. आणि शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की देव त्याच्यावर वैषम्य आणि नैर्घृण्य नावाचे दोष येतील. तेव्हा वैषम्य म्हणजे काय, विषमता. त्याला मनाला आले की तो कोणाला काही देतो, पापी असेल त्याला पण उद्धार करतो, असं होत नाही. भक्तीचा महिमा सांगताना तसं म्हटलं असेल की त्यांना वैरियाही मोक्ष देतो म्हणून, पण तसं होत नाही. त्यांचा भाग ठरलेला असतो आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्याला मोक्ष मिळेल म्हणून त्याचा तेवढी शिक्षा झाली की त्याला मोक्ष मिळतो. आणि त्यावेळी देव कारण असतो, म्हणजे तेवढं फळ त्यावेळी तो देतो. अगदी पाप्यांनासुद्धा मोक्ष, मग तर पाप आणि पुण्य कोणी पाप करेल, हरी हरी म्हटलं की झाला मोक्ष, असं होत नाही. तेव्हा वैषम्य म्हणजे विषमता देवावर येईल. पुण्य करणाऱ्याला आणि पाप करणाऱ्याला सारखंच माफ होईल, तसं होत नाही. आणि नैर्घृण्य म्हणजे देव निष्ठुर होईल. मग अरे त्याने पुण्य केले तरी त्याला मारून टाकतो, आणि याला पाप केले तर याला खुशाल उद्धार करतो, असं त्याच्यावर दोष येतील. आणि म्हणून ईश्वर देव माणसाला काय देतो हा आजचा विषय आहे. त्याचं हे विवेचन आहे. सज्जन हो, म्हणून आपलं कर्म चांगलं करा, चांगलंच फळ मिळेल. ईश्वर हा देतोच, त्याला मागण्याची सुद्धा गरज नाही. आपण सारखं सारखं देवाला मागतो, जे आपल्याकडे नाही तेही मागतो. पण आपल्याला जे दिलं आहे ना, त्याचा उपयोग करायचं शिका. भगवंत तुमच्यावर कृपा करणारच आहे, तुमच्या कर्मफलाप्रमाणे फल देणारा आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.